आयुष्यात प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण रोज मेहनत घेत असतो, रोज धडपड करत असतो. बघूया अशाच एका स्वप्नाची गोष्ट. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संडे स्पेशल. सो आजच्या एपिसोड मध्ये आपण बघतो एका स्वप्नाची गोष्ट. हे स्वप्न आहे, ही गोष्ट आहे एका बागेमध्ये काम करणाऱ्या कामगाराची. सो एक शहर असतं, त्या शहरामध्ये खूप सुंदर अशी एक बाग असते. त्या बागेमध्ये कित्येक जण काम करत असतात आणि त्या बागेचा एक सुपरवायझर असतो. मग तिथे काम करणाऱ्या व्यक्तीमधले एका व्यक्तीचं स्वप्न असतं की एक दिवस आपणही या बागेचं सुपरवायझर व्हावं. मग ते सुपरवायझर बनण्यासाठी तो रोज मेहनत करत असतो, रोज काम करत असतो. बागेमध्ये सगळ्या लोकांशी व्यवस्थित तो चालून बोलून राहत असतो. जिथं अडचण येईल, जिथे काहीतरी कमी पडेल त्या ठिकाणी तो पहिल्यांदा पोहोचतो. जेवढे प्रयत्न करतात तेवढे सगळे प्रयत्न तो करत असतो. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तो घेत असतो. मग एक दिवशी असं होतं की त्या बागेच्या सुपरवायझरची जागा रिकामी होते. मग ह्याला की आपलं हे स्वप्न हे नक्की पूर्ण होणार, आपण आपल्या स्वप्नापर्यंत नक्की पोहोचणार असं त्याला वाटायला लागतं. मग त्या बागेचा जो मॅनेजर असतो त्या मॅनेजरशी भेटायला हा व्यक्ती जातो. मग तो, साहेब, बागेमध्ये सुपरवायझरची जागा रिकामी आहे आणि त्यासाठी मी कित्येक वर्ष मेहनत करतो आहे. बागेमधल्या सगळ्या गोष्टीची मला खडानखडा माहिती आहे. सगळ्यांशी मी व्यवस्थित राहतो आणि या बागेला मी व्यवस्थित सांभाळू शकतो. त्यामुळे या बागेच्या सुपरवायझरची जी जागा आहे ती मला द्या. मग तो मॅनेजर म्हणतो, ठीक आहे, एवढी वर्ष तू काम करत आहेस, तुला बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहित आहेत, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी, त्या पदासाठी मी तुझा विचार करेन. हा फॉर्म भर आणि त्या खाली तुझी सही कर आणि मला दे. सो सुपरवायझरच्या जागेसाठी मी तुझा विचार नक्की करेन. मग तो व्यक्ती म्हणतो, साहेब, मला लिहिता वाचता येत नाही, मला सहीच करता येत नाही. मग तो मॅनेजर म्हणतो, अरे तू तर सुपरवायझर होणार आहेस, तुला तर लिहिता वाचता आलं पाहिजे, सही करता आली पाहिजे, मग तू सुपरवायझर कसा बनणार? मग तो हताश होतो, निराश होतो, घरी येतो. घरी आल्यावर तो स्वतःला आतमध्ये कोंडून ठेवतो. खूप निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतात. इतकी वर्ष आपण या स्वप्नासाठी काम केलं, आता माझं स्वप्न पूर्ण होणार म्हणता म्हणता स्वप्न भंगलं, मी अपयशी ठरलो, काय करायचं या आयुष्याचं? एक स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही, काय करायचं? आपलं नशीबच बाद आहे, आपलं नशीबच खराब आहे, असं तो स्वतःला निगेटिव्ह बोलून घेतो आणि स्वतःला 2-3 दिवस त्याच घरामध्ये कोंडून ठेवतो. 2-3 दिवस झाल्यावर एका रात्री त्याला खूप भूक लागते. घरामध्ये इकडे तिकडे बघतो, त्यानं 2-3 दिवस काहीच बनवलेलं नसतं. मग काहीतरी मिळेल खायला म्हणून तो घराबाहेर पडतो. सो रात्री अवेळी बाहेर पडल्यावर त्या शहरामध्ये सगळी दुकानं बंद झालेली असतात, सगळे शॉप बंद झालेले असतात. तो शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये फिरतो, पण त्याला काहीच खायला मिळत नाही. तसाच हताश निराश होऊन उपाशीपोटी तो घरी येतो. त्या दिवशी त्याला त्या रात्री खायला काहीच मिळालं नाही, पण त्याला एक आयडिया त्या दिवशी मिळाली. मग तो म्हटला की शहरामध्ये जर का रात्री खायला काहीच मिळत नसेल तर मी स्वतःच एक शॉप का सुरू करू नये? मग थोडीशी मेहनत घेऊन, थोडीशी धडपड करून त्या दिवशी तो एक स्वतःचा शॉप त्या सिटीमध्ये सुरू करतो. सो रात्रीच्या वेळेला हा शॉप ओपन ठेवायचा. थोडे दिवस त्याच्या शॉपला एकही कस्टमर मिळत नाही. तो स्वतःला थोडस सकारात्मक ठेवतो, मिळेल ना आज ना उद्या, काही ना काहीतरी सुरू होईलच. मग थोडे दिवस गेल्यानंतर त्याला एक कस्टमर भेटतो. थोड्या दिवसानंतर एकाचे 2, 2चे 4, 8 असे कस्टमर वाढत जातात. आणि थोड्या दिवसानंतर इतकी गर्दी वाढायला लागते की त्या एकाच शॉप वरती त्याला ते सगळं सांभाळणं कठीण व्हायला लागतं. त्यासाठी तो त्याच शहरामध्ये दुसरी ब्रांच सुरू करतो. मग तिकडेही गर्दी वाढायला लागते. असं करत करत तो प्रत्येक शहरामध्ये स्वतःची एक ब्रांच ओपन करत जातो. मग त्या फूड शॉप सोबतच तो इतरही मार्केटच्या हळूहळू आयडिया तो इम्प्लिमेंट करायला लागतो. एक नवीन सुरुवात करायला लागतो. मग थोड्या वर्षामध्येच तो एक चांगला सक्सेसफुल व्यक्ती म्हणून त्या शहरामध्ये त्याचं नाव होतं. त्या शहरामध्ये खूप मोठी बँक असते आणि त्या बँकेमध्ये त्या प्रत्येक व्यक्तीचं जो श्रीमंत आहे, श्रीमंताच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं त्या बँकेत अकाउंट असतं. म्हणजे बँकेच्या मॅनेजरकडे ज्यावेळी श्रीमंताची लिस्ट येते त्या लिस्टमध्ये याचंही नाव असतं. मग तो मॅनेजर म्हणतो, या व्यक्तीचं सुद्धा आपल्या बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. मग तो मॅनेजर स्वतः त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जातो आणि तो म्हणतो की तुम्ही एवढे सक्सेसफुल व्यक्ती आहात आणि तुमचं अकाउंट आमच्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. मग तो व्यक्ती म्हणतो, ठीक आहे,
तुमच्या बँकेमध्ये माझं अकाउंट ओपन करा. मग तो मॅनेजर म्हणतो त्यासाठीच्या सगळ्या कागदपत्रांची मी जुळणी केलेली आहे आणि फक्त तुमची सही पाहिजे. मग तो व्यक्ती हसतो आणि म्हणतो मला सहीच करता येत नाही. मग तो बँकेचा मॅनेजर शॉक होतो आणि म्हणतो तुम्ही एवढे सक्सेसफुल व्यक्ती आहात आणि तुम्हाला तुमची सही करता येत नाही. त्यावेळी तो व्यक्ती हसून म्हणतो जर मला माझी सही करता आली असती तर मी आज एवढा मोठा बिझनेसमॅनच कधी बनलो नसतो. आज मी फक्त एका बागेचा सुपरवायझरच असतो. मित्रांनो, आपलीही स्वप्न असतात, त्यासाठी आपण रोज धडपडत असतो. आपल्याला त्या स्वप्नामध्ये यश मिळालं तर आपलं आयुष्य चांगलं होणारच आहे. पण जर का आपल्याला अपयश मिळालं तर तिथं आपण खचून जायचं नाही, तिथं अजिबात निराश व्हायचं नाही, आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. पुन्हा एखादा प्रयत्न नक्कीच करायचा, पुन्हा एखादं स्वप्न नक्कीच बघायचं. त्यामुळे वि.स. खांडेकर म्हणतात भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून जगण्यासाठी मनुष्य जन्माला आलेलं नाही. मनुष्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, कारण त्याला भविष्याचं गरुड झेप ही गरुड पंखही मिळालेले आहेत. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यात उतरवण्यासाठी रोज धडपडणं आणि या धडपडीचा आनंद घेणं. आणि दुर्दैवाने जर का ते स्वप्न भंगलं तर ते स्वप्न भंगलेल्या तुकड्यांच्या वरती पाय रोवून पुन्हा एखादं स्वप्न बघणं आणि त्यासाठी धडपडणं हेच मानवी मनाचा खरा धर्म आहे आणि यातच मानवी जीवनाचं सार्थक आहे. त्यामुळे एखादं स्वप्न बघा, धडपडा, त्याच्यासाठी पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करा. त्याच्यामध्ये यश मिळेलच तुम्हाला. आणि दुर्दैवानं जर का ते स्वप्न भंगलं तर हताश होऊ नका, निराश होऊ नका. पुन्हा एखादा प्रयत्न करा, पुन्हा एखादं स्वप्न बघा आणि त्याच्या मागे नक्कीच धावा, यश नक्कीच असेल. त्यामुळे एखादं स्वप्न भंगलं तर निराश होऊन जाऊ नका, स्वतःला निगेटिव्ह बोलून घेऊ नका. तुमच्यामध्ये सगळी कॅपॅसिटी आहे. लहानपणापासून ते आजपर्यंतच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कधीही पहिला प्रयत्न सक्सेसफुल झालेला नाही. लहानपणापासून ते चालण्यापासून, बोलण्यापासून, सायकल चालवणं, लिहिणं, वाचणं, या प्रत्येकामध्ये आपण कुठे ना कुठेतरी अपयशी ठरलोय. म्हणून आपण आपले प्रयत्न नाही सोडले, आपण प्रयत्न करत राहिलो. ज्या आपल्या चुका झाल्या त्या चुका आपण ओळखल्या आणि त्याच्यावरती आपण काम केलं आणि आपण त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत. एखादं स्वप्न बघा, त्यासाठी धडपडा, पूर्ण करा. स्वामी विवेकानंद म्हणतात राईज अवेक अँड डू नॉट स्टॉप अंटिल द गोल इज अचीव्ड. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. एखादं स्वप्न बघा आणि त्यासाठीची तुमची धडपड ही सुरूच असू दे. सो आजच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.